गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टसाठी आपल्याकडे आपल्या दादर विभागातील रवींद्र ढाके आहे गुरुबंधू आले आहेत. ढाके काका, आमच्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आपण आता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. पॉडकास्ट हे खरं तर आमच्या सद्गुरूंचे अद्वितीय अनुभव ज्यांना ज्यांना आले ते गुरुबंधू भगिनी ते आपले अनुभव आपल्याला सांगण्यासाठी या पॉडकास्टमध्ये येत असतात आणि आपण त्यांचे अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असतो. काका, सुरू करूया आपण. तर सुरुवातीला तुम्ही सांगा की तुमचं बालपण किंवा घरातलं धार्मिक वातावरण किंवा तुमचं स्वतःचं याबाबत काय काय होतं लहानपणापासूनचं, त्याच्याबद्दल एक माझं बालपण तसं माझ्या जन्मगावी झालं. साळवे हे गाव, धरणगाव तालुका, जळगाव जिल्हा. तेथे माझं SSC पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथे डिप्लोमा फार्मसी पास झालो. त्यानंतर मी बॅचलर ऑफ फार्मसीला कराड इंजिनिअरिंग कॉलेज, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी तेथे झालो. 1973 साली मी बॅचलर ऑफ फार्मसी पास झालो. तदनंतर मी मुंबईला आलो व एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थ्रू मी सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणून ड्रग कंट्रोल लॅबोरेटरीमध्ये ॲनालिस्ट झालो. ओके. त्यानंतर मला फेब्रुवारी 75 मध्ये मी ड्रग इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालो आणि अन्न आणि औषध प्रशासनमध्ये ड्रग इन्स्पेक्टर क्लास 2 गॅजेटेड ऑफिसर म्हणून रुजू झालो. ओके. तोपासून तर साधारण 98 पर्यंत मी ड्रग इन्स्पेक्टर होतो. नंतर मग 98 नंतर मी असिस्टंट कमिशनर ॲडिशनल चार्ज ॲडिशनल चार्ज गुरुकृपेमुळे मिळाला. त्यानंतर मला मग 2003 साली असिस्टंट कमिशनर रेग्युलर प्रमोशन मिळालं आणि 2008 मेला मी निवृत्त झालो. ओके. हा झाला तुमचा व्यवसायाशी संबंधित असलेला प्रवासाचं हे म्हणूया आपण. पण मग याच वेळेस धार्मिक संस्कार किंवा याबाबत काय होतं का? म्हणजे पहिल्यापासून माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांनी साधारण 1 वर्ष जेलमध्ये स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये होते. 1 वर्ष इंग्रजांनी त्यावेळी 1939 साली आणि 42 साली. आणि ते पहिल्यापासून धार्मिक होते. घरी कीर्तन करायचे, मध्ये मध्ये कीर्तनकार यांना बोलवायचे, कीर्तन करायचे,
काही चांगलं कार्य असं लग्न कार्य त्याच्या अगोदर सगळ्या गावातल्या लोकांना कीर्तनाला बोलवायचे, भागवत सप्ताह करायचे. मी 7वी इयत्तेत असताना त्यांनी भागवत सप्ताह केला होता, मला आठवते. मी मराठी शाळेत होतो तेव्हा भागवत सप्ताह केला. आणि तेव्हा जे गुरुजींनी वाचलं, यशवंत गुरुजी, त्यांनी तेव्हा सांगितलं की दादा हा मुलगा तुमचं नाव काढेल तुमच्याकडे माझ्याबद्दल. आणि तेव्हा त्यांनी पत्रिका पण बनवली आणि माझं नाव तिथे गुणवंत म्हणून ठेवलं. ओके. आणि मग त्यानंतर मग मी पुढे डिप्लोमाला झालो, डिग्री झालं आणि मुंबईला आलो आणि भावाकडे मुंबईला राहत असे. नंतर मी मग सिनियर टेक्निकल असिस्टंट झालो, ड्रग इन्स्पेक्टर झालो, नंतर असिस्टंट कमिशनर झालो. पण म्हणजे धार्मिक पार्श्वभूमी होती. घरात देवपूजा करायचे वडील, देवपूजा करायचे रोज सकाळी उठून 4ला उठून देवपूजा करायची. आई आणि वडीलच राहायचे, आम्ही तर बाहेर होतो सर भावंड. पण म्हणजे तेच करत होते. हो, फक्त काय आपण हो, आम्हाला फक्त सांगायचे, गीताईचे श्लोक म्हणायचे वगैरे, स्थिरावला समाधीत वगैरे म्हणायला सांगायचे आणि आम्ही ते म्हणायचे. आणि मधून मधून मी गजानन महाराजच्या इथे जायचं, दर्शनाला जायचं, शेगावला जायचं. आणि लग्न होईस्तोवर तसं जायचं मी मध्ये 1 वर्षातनं 2 वर्षात जायचं. लग्न झाल्यानंतर मी मिसेसला सांगितलं आपण जाऊया, पण ते बरेच वर्ष गेलो नाही. त्यानंतर मग आम्ही ती गेलं, म्हटलं तुम्ही शेगावला जात नाही, गुरुदर्शनाला पण आले नाही. मग कारण माझ्या अगोदर ती 1 वर्ष गुरुदर्शन नाही याच्यात आली होती, सत्संगात आली होती. मग ती म्हटली की आपण जाऊया. म्हटलं चल आपण जाऊया. मग तेव्हा मी सर्व्हिस करत होतो, तेव्हा मग आम्ही शेगावला गेलो आणि येताना नगरला आलो. आणि ते आमचं प्रथम गुरुदर्शन साधारण 1997 फेब्रुवारीमध्ये झालं. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीत पहिल्यांदा तुम्ही गुरुदेवांच्या दर्शनाला गेला होता. आणि मग गुरुदेवांच्या दर्शनाला गेल्या लगेच आम्हाला लागले की आम्ही दर महिन्याला जात होतो. माझा मुलगा MBBS ला तेव्हा शिकत होता, त्याची संपली, कॉलेज संपलं की रात्री आम्ही यायचा तो 8 वाजता. आम्ही रात्री, आमच्याकडे तेव्हा मारुती गाडी होती, रात्री निघायचे आणि रात्री 2 वाजता तिथे पोहोचायचे. सुरभीत राहायचे हॉटेलमध्ये, सकाळी उठून गुरुदेवांचं दर्शन घ्यायचं. आमचा नेहमी गुरुदेव म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष हा कार्यक्रम होता. कारण सगळ्यांना गुरुदेवांचे असे चांगले अनुभव आले, मुलाला, मुलीला, मिसेसला, मला. त्यामुळे आम्ही गुरुदेव. मग गुरुदेवांच्या म्हणजे आता इतके वेळा तुम्ही सातत्याने दर महिन्याला जात होता, 2-2.5 वर्ष. मग त्या काळामध्ये गुरुदेवांचा आणि तुमचा असं काही संवाद किंवा काय असं काही वेगळा अनुभव होता का नुसतं दर्शन घेतल्यावर तुम्हाला खूप छान वाटायचं? आणि नाही, सुरुवातीला संवाद होत नव्हता. नंतर आमच्या गुरुदेवांचं एवढं म्हणजे जवळ आम्ही गेलो, बोलायचे त्यांच्याशी, मग ते बोलायचे आमच्याशी. तो परत मग त्यानंतर आम्हाला एवढे चांगले अनुभव आले. मुलगा MS ला गेला, मुलगी आर्किटेक्टला गेली. हे पुढचं सगळं झालं. तत्पूर्वी मला तुम्हाला एक असं विचारायचं की गुरुदेवांच्या चरणी आल्यावर, स्थिर झाल्यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा याच्यात काही असा वेगळा अनुभव आला का? हो, गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे काहीतरी वेगळं? प्रत्येक वेळी तो आलेला आहे, प्रत्येक वेळी आलेला आहे. जेव्हा असं वाटलं की हे बरोबर आपलं हे नाही, तर गुरुदेवांचं नामस्मरण केलं, गुरुदेवांचं आठवण काढली की ते पूर्ण व्हायचं, व्यवस्थित व्हायचं. हे व्यवसायात सुद्धा, घरी सुद्धा, म्हणजे संसारिक मॅटर मध्ये सुद्धा व्हायचं. बरोबर. ते अनुभव आलाय. तुमच्या व्यवसायातला तुम्ही काहीतरी तुमचं प्रमोशन म्हणा किंवा प्रमोशन आम्ही जेव्हा मला 1998 साली असिस्टंट कमिशनर म्हणून MPSC थ्रू ऍडव्हर्टाईजमेंट आल्या होत्या. आणि तेव्हा ते गव्हर्नमेंटचं रोस्टर वगैरे फार होतं, त्यामुळे तेव्हा सिलेक्शन झालं नाही. पण आम्ही गुरुदेवांचे दरवेळी गुरुदेवांचे आशीर्वाद घ्यायला जायचे आणि गुरुदेवांनी आशीर्वाद दिले होते आम्हाला. पण सिलेक्शन झालं नाही, परंतु गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे मला जिथे माझी ट्रान्सफर झाली, ठाण्याला, ग्रेटर बॉम्बेला, तिथे असिस्टंट कमिशनरचा ऍडिशनल चार्ज मिळाला, अतिरिक्त करायला. आणि मी पूर्ण असिस्टंट कमिशनरच्या ड्युटी आणि ड्रग इन्स्पेक्टर होतो, ते दोघंही ड्युटी मी परफॉर्म करायचा. त्यामुळे मला ते गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे तो एक अधिकार मिळाला. त्यानंतर मला 2003 साली रेग्युलर असिस्टंट कमिशनर प्रमोशन मिळालं. पण त्याच्या आधीपासून गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे झालेलं होतं. खरंय. पण हा व्यवसायाशी संबंधित झाला, पण असा काहीतरी वैयक्तिक, कौटुंबिक, तुमचा मुलगा मधल्या काळामध्ये परदेशात होता आणि मग आता तो काहीतरी
आला आहे भारतामध्ये वगैरे या संदर्भातलं काय आहे? कारण गुरुदेव आपल्याला नेहमीच सांगतात तुम्ही परदेशात गेलात तरी चालेल पण परत तुम्ही मायदेशी परता. हो, तर ह्या संदर्भात तो प्रथम सायन हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर होता 4 वर्ष. त्यानंतर तो परदेशात गेला, 14 वर्ष परदेशात होता अबुधाबीमध्ये. आणि आत्ता 3 महिन्यापूर्वी आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि त्याला असं वाटलं की आता आपण आई वडिलांकडे असावं म्हणून तो आता इथे आलेला आहे 3 महिन्यापासून. आणि तो इथेच राहणार आहे. त्याचा मोठा मुलगा 12वीत असल्यामुळे त्याची मिसेस ती सुद्धा रेडिओलॉजिस्ट आहे, डॉक्टर, आणि ती सुद्धा तिथे काम करते सध्या. तो 12वी झाल्यानंतर मोठा मुलगा त्याचं हे झाल्यानंतर तो इकडे येणार. म्हणजे याच्यातनं 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की गुरुदेवांच्या आपल्या आशीर्वादामध्ये म्हणा किंवा गुरुदेवांची जी आपली गुरुवाणीची किंवा अमृत कलशची जी ही पुस्तकं आहेत त्यातून गुरुदेवांनी आपल्याला अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केलेलं आहे की मुलांनी आई वडिलांसाठी केलं पाहिजे. म्हणजे कर्तव्य पालन नुसतं म्हणून चालणार नाही, प्रेमाने आपली ही जबाबदारी आहे म्हणून आई वडिलांसाठी येणं. नाही तर जनरली परदेशात गेलेल्या मुलांना फारसं येण्याचं हे नसतं, पण गुरुदेवांच्या सानिध्यात तीही मुलं लहानपणापासून जेव्हा जेव्हा दरवर्षाला एकदा येतात तेव्हा तेव्हा नगरला दर्शनाला 1 महिना येतात त्यांच्या सुट्टीमध्ये, तेव्हा एकदा दर्शन घेऊन दर्शन घेऊन. हे एक झालं आई वडिलांच्या संदर्भातलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की परदेशात न राहता काही काळासाठी जा पण परत मायदेशी या, हे पण त्यांनी अनुकरणात म्हणजे त्यांनी करून दाखवलंय की नाही आता मी इथे येऊन स्थायिक होणार आहे. गुरुदेवांचा आपल्यावर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो, प्रभाव असतो. आपल्यावर तर होतच असतो पण मला वाटतं आपल्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांवर पण होत असतो. तुमच्याकडे एक तो पेंटर यायचा, त्या संदर्भातला काय अनुभव आहे तो जरा सांगा. जवळजवळ 15 वर्षापासून येतो. गुरुदेवांचा फोटो आहे लाईट असलेला, आम्ही गुरुदेवांच्या हातातनं घेतलेला आहे. ते नवीनच निघाला होता 1998 साली. तो फोटो लावलेला आहे लाईट असलेला. तर तो पेंटिंग करताना तो फोटो हे करायचा. मी त्याला म्हणायचं नीट हाता त्याला व्यवस्थित. बरोबर. तो आणि तो बघायचा की नेहमी बाहेर जाताना नमस्कार करायचा. तर तो त्याला त्याने विचारलं कुतूहलाने की हे कोण. मग मी सांगितलं, मिसेसने सांगितलं, मी सांगितलं, माहिती सांगितली आपण नेहमी सांगतो तशी. आणि मग त्याला पण असं ओढ वाटली. मग त्याने आमचं काम संपल्यानंतर नगरला गेला आणि दर्शन घेतलं. त्याला त्याच्या धंद्यामध्ये बरकत झाली, त्यामुळे तो नेहमी जायला लागला. वर्षातनं एकदा फॅमिली घेऊन जातो आणि दर उत्सवाला स्वतः येतो. आता यावेळी जेव्हा परवा दत्त जयंती होती तेव्हा त्याने ऍप वरनं वाढण्याची सेवा घेतली आणि त्याने वाढण्याचं काम केलं. म्हणजे इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी टेक्नोसेव्ही व्हायचं. आणि एक पेंटर जरी असला आपल्याला असं वाटतं तो पेंटर आहे पण गुरुदेवांच्या चरणी आलेला म्हणजे गुरुदेवांनी एकदा त्याचं बोट पकडलं आपण जसं गुरुदेवांचं तसं त्याचं बरोबर आहे की हा त्याचा भाव पण गुरुदेवांनी बघितला असेल. आणि त्यामुळे गुरुदेवांचं दर्शन घेतलेलं नाहीये, फक्त आमच्या घरातला फोटोमुळे तो गुरुचरणी आला. पण गुरुदेव स्वतः म्हणतातच ना जिथे माझा फोटो आहे तिथे मी आहे. त्यामुळे ते अनुभव खरोखर गुरुदेव देतात. आपल्यासारख्यांचं हे भाग्य आहे की असे साक्षात्कारी ईश्वरी अनुग्रहित गुरु आपल्याला भेटले. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुदेवांनी आपली प्रगती तर करून घेतलीच पण त्यांच्या चरणी आपल्याला स्थिर ठेवलं. आणि आपला भाव वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने आपल्याला वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात, दृष्टांत देतात आणि आपल्याला सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतानाही काळाबरोबर कसं जायचं, काळाची पावलं ओळखून तुम्ही काय केलं पाहिजे याही बद्दल ते सांगत असतात. आपण आज आपल्या या पॉडकास्टमध्ये काका तुम्ही आलात आणि तुमचे अनुभव सगळ्यांसमोर छानपणे मांडलेत. त्यामुळे मला असं वाटतं की असेच अनुभव सगळ्यांना वारंवार ऐकायला आवडतील. इथून पुढे कधीतरी जमल्यास आपण परत एकदा भेटू शकतो म्हणजे भेटूया. पण आता तुर्तास वेळेअभावी आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आमचे पॉडकास्ट तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही तुमच्या सगळ्यांसमोर आमच्यातर्फे गुरुचरणी असल्यामुळे अनन्य भावे प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.